नमस्कार, मी राजेंद्र उंजे. टॉक विथ राजेंद्रमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. 10 वर्षांनंतर महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. रणधुमाळी सुरू झालेली आहे. कोण कोणाबरोबर जाणार, युती होणार, महाविकास आघाडी होणार की त्यांच्यामध्ये फूट पडणार, आणि अनेक गोष्टींच्या चर्चा सुरू आहेत. आणि आज या कार्यक्रमात मी पोहोचलो आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 क मध्ये. हा प्रभाग क्रमांक 29 क एका बाजूला कल्याण डोंबिवली महापालिकेला थोडा जवळ आहे, एका बाजूला पनवेल महानगरपालिकेला जवळ आहे, आणि दुसऱ्या महत्त्वाचा भाग म्हणजे जितकं ठाणे शहर वाढतं आहे तितक्याच प्रमाणात या प्रभाग क मध्ये 29 क मध्ये शहरीकरण वाढताना दिसतं आणि वेगवेगळ्या सुविधा वाढताना दिसत आहेत. त्यामुळे याचा विकास आत्तापर्यंत कसा झाला, 10 वर्षानंतर निवडणूक लागलेली असली तरी देखील या प्रभागातली निवडणूक ही साधारणतः 7 वर्षांनंतर लागते. म्हणजे 7 वर्षाच्या या गॅपनंतर मध्ये कोविडचा काळ गेला. मग या ह्याच्यामध्ये काम नेमकं कसं केलं गेलं, आपल्यासोबत इथून निवडणूक लढणारे आहेत शिवसेनेचे बाबाजी पाटील. नमस्कार. नमस्कार. खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. आणि 7 वर्षानंतर पुन्हा आपण भेटतोय सगळे या निवडणुकीच्या निमित्तानं. तर 10 वर्ष एकूण महाराष्ट्रातल्या निवडणुकीला दिसत आहेत आणि तुमच्याकडे 7 वर्ष पूर्ण झाली. 9 वर्ष 9 वर्ष झाली 9 जवळ. वर्ष. तर 9 वर्षाचा हा काळ सगळा लोकांमध्ये तर जायचं आहे, लोकांचे प्रश्न तर सोडवायचे आहेत, पण प्रशासन बरोबर नव्हतं. पण आत्ता या निवडणुकीला सामोरं जाताना कोणते उद्दिष्ट तुम्ही समोर ठेवले? 2017ला सार्वत्रिक निवडणूक झाली होती. हां, त्या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक 29 अ मधून निवडणूक लढवली होती. बरं. आणि त्यावेळी सुद्धा महानगरपालिकेमध्ये सर्व पॅनेल 4चे होते, परंतु आपला 29 हा पॅनेल 3चा असला कारणाने 2 महिला आणि 1 जेंट्स राखीव होता, आणि मी जेंट्समधून ती निवडणूक लढवली होती आणि त्याच्यामध्ये मी भरघोस मताने निवडून आलो होतो. बरं. परंतु 2017, 2018, 2019 पर्यंत 3 वर्षे मी चांगल्या प्रकारचं काम केला. मी 2017च्या एप्रिलच्या पहिल्याच महासभेमध्ये जेव्हा हा 29चा मुद्दा मांडला, त्यावेळीचे आयुक्त माननीय जयस्वाल साहेब खूप स्ट्रिक्ट होते, या लोकांना माहीत होते. मी हा माझ्या 29चा मुद्दा मांडल्याच्या नंतर बरेचसे नगरसेवक सहकारी आमचे म्हणाले की बाबाजी पाटील, हे जयस्वाल साहेब आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि तुम्ही यांच्यावर पहिल्याच मीटिंगमध्ये एवढा फंदा जर घेतला तर तुम्हाला ते खूप अडचणीचं होईल. म्हटलं अडचणीचं का होईल, मी लोकप्रतिनिधीमधून निवडून आलेलो आहे आणि मी माझ्या प्रभागाच्या विकासासाठी हा मुद्दा मांडत आहे. मी काय माझ्या स्वतःच्या फायद्यासाठी हा मुद्दा मांडत नाही, जनतेसाठी मुद्दा मांडतो. आणि त्यावेळी आयुक्त सुद्धा म्हटले, अरे बाबा तुम्ही पहिल्याच मीटिंगला आले आणि एवढे मांडता, याचं कारण काय, तुम्हाला पाहिजे काय? तर तेव्हा मी सांगितलं की साहेब मला काही नको, मला फक्त माझ्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये आपला दौरा पाहिजे, पाहणी करायला पाहिजे. का महानगरपालिका होऊन आज 32 वर्ष झाली आणि 32 वर्षाच्या महानगरपालिकेच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेने शील देसाई विभागासाठी किती कार्यक्रम केलेला आहे, किती काम केलेलं आहे, ते पाहणी करायसाठी तुमचा दौरा पाहिजे. आणि त्यावेळी ताबडतोब कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता माननीय आयुक्त साहेबांनी सांगितलं की बाबा येणाऱ्या पुढच्या गुरुवारी आपण भेटू, बरोबर, मी तुमच्या प्रभागामध्ये पाहणी करायला येतो. मग मी शील आमच्या वार्ड ऑफिसमध्ये थांबलो 12 वाजता कंप्लेंट आयुक्त साहेब आल्याच्या नंतर मी त्यांचा येतोची सत्कार वगैरे केला, सन्मान म्हणजे हात धरून नमस्कार वगैरे केला, आणि त्यांनी सांगितलं आता क्षणाचा विलंब न लावता आपल्याला ताबडतोब तुमच्या वार्डात पाहणी करू. त्यांना पण वाटलं होतं का अर्धा तास पाऊण तासामध्ये हा काम होईल. मी त्यावेळेला असं ऐकलंय की तुम्ही हे सगळे अधिकारी लोक गाडीत बसून फिरतात, त्यांना तुम्ही पायी फिरवलं तुमच्या वार्डात? हो सर, मी त्यांना सांगितलं की साहेब गाडीत बसून फिरून आपल्याला काही पाहता येणार नाही. आपण 32 वर्षामध्ये महानगरपालिकेने काय केले ते पाहणी करायसाठी आले, तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही चालू शकत नाही का? तर त्यांनी पण सांगितलं का चालू शकत नाही, आप चलो, हिंदी बोलले ते की आप चलो, मैं भी आपके साथ में चलेगा. सर 12:30 वाजता चालू केली पाणी दौरा. मग डामचा डायगर गाव असेल, देसाई गाव असेल, खेडकाली गाव असेल, पडले गाव असेल, 3.5 तास साहेबांना फिरवले, त्यांना पण भर उन्हात फिरवले. आणि एप्रिल महिना होता, खूप घाम फुटला, खूप म्हणजे तसं होते, उत्साही होते कामाच्या बाबतीत. जयस्वाल साहेबांचं कोणी हात पकडू शकत नाही, मी तेव्हा पाहिलं. परंतु त्यावेळी त्यांनी सांगितलं का पाहणी केल्याच्या नंतर बाबाजी पाटील आगे आने वाली जी महासभा है उसमें तुम्हारा जे भी प्रोग्राम है वो हमको दे दो, उसके ऊपर जरूर कार्रवाई किया जाएगा. आणि सर मी बोलतो 3 ते 4 महिन्यामध्ये साहेबांनी डायगर एकात्मिक विकासाच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट तयार केला आणि त्याच्यासाठी फक्त इथे 32 वर्षामध्ये जे DP रस्ते केले नव्हते त्याच्यातले जवळजवळ 8 ते 9 DP रस्त्यांची कामं त्यांनी 172 कोटी निधी त्यांनी दिला.
तर त्याच्यामुळे आता इकडे शिळपाट आणि हा सगळा त्याच्यामुळे परिसर आता कुठेतरी मोठा- हे चांगला चांगला विकास दिसतोय. होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी एवढ्या बिल्डिंग वगैरे नव्हत्या, कामं नव्हती, परंतु तिथपासून विकास रोड झाल्यामुळे विकास व्हायला चालना मिळाली. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतही संचालक होता आणि राज्यातली सगळ्यात मोठी जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँक. बँक म्हणून हो, ठाणे हो. जिल्हा बँकेकडे बघितलं जातं आणि महापालिकेची निवडणूक तुम्ही लढवली आहे. तर या दोन निवडणुका, एकीकडे बँकेची निवडणूक, दुसरीकडे महापालिकेची निवडणूक, ह्याच्यातला फरक तुम्हाला काय वाटतो की ठाणे कोणती- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची उत्कृष्ट बँक हो. म्हणून संबोधली जातो. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. बरोबर आहे. त्या बँकेवर आमचे वडील 1986ला पहिल्यांदा निवडून अरे आले. वा, ते बरं. 2008 पर्यंत ते सलग निवडून येत होते. बरं. 2008ला त्याचं निधन झालं. त्यांच्या जागेवर मी निवडून आलो. आतापर्यंत मी 3 वेळेला बँकेवर बिनविरोध निवडून बिनविरोध. आलो. अरे क्या बात. आणि या 3 वेळेला निवडून आल्याच्या नंतर मी बँकेवर 11 ते 12 आणि 15, 16, 17 असं 4 वर्षे सलग अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. आणि या बरं. अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना मी बचत गटांचं ॲक्च्युली जालं विणलं. वा. 40,000 बचत महिलांना गटांची चालना स्थापना दिली. केली 2 जिल्ह्यामध्ये, पालघर आणि ठाणे जिल्हा. त्यावेळी पालघर जिल्हा वेगळा नव्हता. 2014ला पालघर जिल्हा वेगळा झाला. परंतु हे काम करत असताना बँकेवर पण खूप मजा आली. कारण त्याचा एक होता की बँकेवर काम करत असताना आपल्याकडे शेतकरी बंधू असतील किंवा गरजू किंवा विद्यार्थी असतील किंवा अनेक लोक याच्यामध्ये कर्जासाठी इकडे तिकडे भटकावं लागत होतं. हां. सर्वच लोक आपल्या मराठी माणसावर विश्वास ठेवत नसतात. पण एकमेव ठाणे जिल्हा बँक आहे ती तळागाळातले प्रत्येक व्यक्तीला कर्ज देऊ शकतो. बचत गटांच्या आमच्या माता भगिनी आहेत, त्यांना स्वतःच्या पायावर उभा करू शकतो. हे मला तेव्हा दिसलं आणि 40,000 बचत गटाची स्थापना केली. वा. आज पण बँकेचा सर उलाढाल 14,000 कोटीचे, फिक्स्ड डिपॉझिट 10,000 कोटी आहे आणि बँकेचा दरवर्षीचा नफा 217 कोटी रुपये. वा. पण ह्या बँक आणि महापालिका दोन निवडणुकीतला फरक तुम्ही कसा करता? बँकेचा हा 2 जिल्ह्यापुरता विकास आहे, हो. कार्यक्रम आहे. हो. परंतु महानगरपालिका आमची स्थापन होऊन आज 40 वर्ष झाली बरोबर आहे. आणि ती स्थापन झाल्याच्या नंतर आपल्याकडचा शील देसाई दिवा विभाग जो आहे हा जमिनीच्या बाबतीत खूप मोठा आहे. मोठा आहे. आणि तुम्हाला मी एक सांगायला मला आवडेल की ठाणे महानगरपालिकेमध्ये 33 वार्ड आहेत. 33 वार्डामध्ये जेवढा भौगोलिक परिसर आहे त्याच्यातला 12.5% भौगोलिक परिसर फक्त 29 प्रभाग नंबरमध्ये आहे. सगळ्यात जास्त. सगळ्यात जास्त म्हणजे दिवापासून तर आमच्या खरवली माता डोंगरपासून तर डायगर, खिडकाली, पडले, शील आणि देसाईचे 5 पडे, तसं जवळजवळ 14 ते 15 गावं हां. आणि शहराचा पण याच्यात सहभाग असल्या कारणाने डेव्हलपमेंट प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून हा खूप मोठा भाग आहे. म्हणून मला ठाणे महानगरपालिकेच्यामध्ये 2017मध्ये भाग घ्यावा लागला. नाही, बिलकुल. की याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 वर्ष तुम्ही मगाशी सांगितलं की 9 वर्षानंतर निवडणूक लागते. हो. 9 वर्षाच्या निवडणुकीनंतर मधला काळ जो होता तुमची 5 वर्ष संपल्यानंतरचा, साधारण 4-5 वर्ष तर महापालिकेवर प्रशासकच होता. 4 वर्ष. तर 4 वर्ष. हां. तर 4 वर्षाच्या प्रशासकाच्या काळामध्ये प्रभागातल्या कोणत्या समस्या सुटल्या नाहीत असं तुम्हाला वाटतंय, ज्याच्यावर आता तुम्हाला भर द्यायचा? सर 2017ला जेव्हा मला DP रस्त्यांसाठी निधी दिला, ते तुम्हाला माहितीच आहे की त्या निधी जरी दिला असेल तर त्या फाईल बनवायला वगैरे 1-1.5 वर्ष जातो. हो. आणि कामं चालू झाली. कामं चालू झाल्याच्या नंतर काही रस्ते झाले आणि काही रस्ते होण्याच्या अगोदर कोविड आला. आणि कोविड आल्यापासून तुम्हाला मगाशीच मी सांगितलं बरोबर. की त्याच्यामध्ये 2 वर्ष गेली आणि त्याच्यानंतर माझी मुदत संपली. हां. परंतु जी राहिलेली कामं आज आहेत हां. ती कामं आपण करण्यासाठी मी आता पुढे उभं राहत आहोत. बरं. परंतु जरी माझी 2022ला मुदत संपली पण तरीसुद्धा आदरणीय तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हां. यांना मी स्वतः 2022मध्ये दिवाळीच्या वेळी भेटलो आणि त्यांना सांगितलं का सर माझ्या प्रभागामध्ये इंटरनल रस्ते वगैरे खूप सर्व काही कामं झालेली आहेत हां. तुमच्या आशीर्वादाने, हां. परंतु मेन रस्त्याला जोडायची जी बाकी आहेत त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून देणं गरजेचं. पण साहेबांनी कुठलाही विलंब न लावता बाबाजी पाटील फाईल तयार आहेत का, तर मी सांगितलं हां सर तयार आहेत. तर 35 कोटी 90 लाख रुपये, मग देसाई पडले रस्ता असेल, डायगर पडले रस्ता असेल, देसाई नाका ते तांबडीचा पाडा रस्ता असेल, सर्व काँक्रिटीकरणाची कामं केली, काही डांबरीकरणाची केली. खार्डीमध्ये विकास झाला नव्हता, ते खार्डीमध्ये काँक्रिटीकरणाचा रस्ता तिथे पण केलं. एकदम टकाटक रस्ता बनवला, म्हणजे साहेबांचीच निधी. आणि जरी महापालिकेने निधी नाही दिली तरी मुख्यमंत्री साहेबांनी निधी दिली. त्याच्यानंतर आदरणीय या
लोकसभेचे कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी पण खूप चांगल्या प्रकारे निधी देऊन या भागाचा विकास करण्यासाठी त्यांचा खूप मोठा वाटा आहे. बरोबर आहे. ह्याच्यात या तुमच्या प्रभाग 29 क मध्ये सगळ्यात मोठी एक दुसरी समस्या आहे, ती म्हणजे डम्पिंग ग्राउंडची. म्हणजे त्या डम्पिंग ग्राउंडच्या ह्याच्यामध्ये जिथे डम्पिंग आता होणार होतं त्या तिथल्या नागरिकांनी विरोध केला, त्याच्यात तुम्ही आवाज उठवला होता, खूप मोठी भूमिका घेतली होती. येस सर. आता त्याच्यात पुढे जाऊन तुम्हाला काय करावं असं वाटतं की हे डम्पिंग इथल्या आपल्या प्रभागामध्ये, बाकी प्रभाग सगळा स्वच्छ आहे तुमचा, एकदम नीट नेटका आहे, आणि डम्पिंगमुळे थोडासा तुम्हाला तो त्रास होतो. साहेब, हा डम्पिंगचा प्रश्न जो आहे 2004 पासून चालू आहे. महाराष्ट्र शासनाकडून ठाणे महानगरपालिकेने 49 एकर जागा 2004ला पैसे देऊन विकत घेतली. बरं. परंतु त्यावेळी विकत घेताना सातबाऱ्याच्या उतार्यावर फेरफारमध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की ह्या जागेवर कुठल्याही प्रकारचं लोकांना बाधित होईल किंवा लोकांना तकलीफ होईल असा कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट उभारला जाणार नाही असं फेरफारच्या उतार्यावर लिहिलेलं आहे. तेव्हा आम्हाला काही माहीत नव्हतं की बाबा इथे डम्पिंग होईल का काय होईल. परंतु 6-7 पासून महानगरपालिकेने इथे डम्पिंग करणार सुरुवात केली. पण त्यावेळचे पालकमंत्री असतील, त्यावेळचे इथले आमदार असतील, त्यांना घेऊन आम्ही एक संघर्ष समिती स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून इथे लढा देत राहिलो. आणि आजपर्यंत म्हणजे 2022 पर्यंत त्यांना आम्ही डम्पिंग करून दिलेला नाही. डम्पिंगचा प्रश्न जेव्हा 2018ची मीटिंग 2019ची महासभा असेल त्या महासभेमध्ये हा आला होता. मी पुरेपूर मांडलेलं आहे, त्याचे मिनिट्ससुद्धा माझ्याकडे आहेत. आमचा त्याला पूर्ण विरोध आहे. काही झाला, आमचा जीव गेला तरी चालेल किंवा आम्ही जेलमध्ये गेलो तरी चालेल, पण इथे डम्पिंग होऊन देणार नाही आणि दिलेला नाही. यावेळच्या निवडणुकीतला तुमचा प्रमुख मुद्दा असेल सर, दिलेला नाही. परंतु 2022ला मुदत संपल्याच्या नंतर त्यांनी इथे डम्पिंग नसून प्रोजेक्ट आहे, वीज निर्मिती प्रकल्प आहे, या माध्यमातून त्यांनी तिथे तो शेड उभारून कचरा आणण्याचा प्रयत्न चालू केला. त्यावेळी सुद्धा आम्ही आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि काही नेते लोकांना पण भेटून आदरणीय तेव्हाचे आयुक्त साहेब यांच्याशी मुलाखत केली. संपूर्ण गावातली लोक तिथे होती. त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे डेमो दिला सर, की आम्ही हे डम्पिंग इथे करणार नाही, इथे प्रोजेक्ट तयार करणार, वीज निर्मिती करणार, कचरा येणार, 40 फूट खाली जाणार, वरती तुम्हाला जमिनीला कचरा लागणार नाही, अशा बतावण्या करून म्हणजे फसवेगिरी करून त्यांनी ते प्रयत्न केला सर. परंतु आम्ही त्याला नेहमी विरोध करत राहिलो. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट उभारला नाही. त्यांनी डायरेक्ट कचरा आणायला सुरुवात केली. मग आम्ही त्याला विरोध करत राहिलो आणि विरोध करत राहिल्याच्या नंतर सर आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की इथं कचरा टाकून देणार नाही. आदरणीय शिंदे साहेबांना भेटलो, आदरणीय खासदार साहेबांना भेटलो आणि हे आम्ही त्यांना लेखी पत्रसुद्धा दिले. परंतु आदरणीय मुख्यमंत्री जेव्हा शिंदे साहेब होते त्यावेळी ठाणे महानगरपालिकेला डम्पिंग करण्यासाठी भिवंडी येथील पडघ्याच्या खोऱ्यामध्ये 81 एकर जमीन दिली आणि त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी सुटक्याचा निस्वाद सोडलेला आहे. तरी सुद्धा दिवा प्रभाग समितीचा थोडा बहुत कचरा इकडे चालूच होता. परंतु मागच्या 11/11/2025 रोजी सर 11/11/2025 रोजी आम्ही एकदम 10-15-20 गाड्या आल्याच्या नंतर आम्ही गावातली मंडळी आणि आम्ही तिथं, मी स्वतः तिथे होतो, आम्ही तिथे आंदोलन छेडलं. म्हणजे त्या गाड्या परत पाठवल्या. त्याच्यामुळं महानगरपालिकेने आताच्या नोव्हेंबरमध्ये 15 दिवस कचरा उचलला नाही. आमच्या गावातला सोसायट्यातला कचरा उचलला नाही, गाडीच पाठवली नाही. परंतु आम्ही सोसायट्यांना किंवा आमच्या गाववासियांना विनंती केली की थोडीशी कल्स होता, कचरा आज ना उद्या उचलणारच, परंतु आज इथे बंद केले तर आपण टाकून देणार नाही. आणि लोकांनी पण त्याला साथ दिली. सोसायटीचे आमचे जे रहिवासी आहेत त्यांनी सुद्धा साथ दिली आणि शेवटी आम्ही इथलं डम्पिंग बंद करायला लावला मागच्या महिन्यामध्ये. आता ते फक्त शिलपाट्याच्या खोऱ्यामध्ये ते फक्त दररोजचं जमा करतात आणि डंपर भरून पडग्याला घेऊन जातात. आणखी एक दुसरा महत्त्वाचा तुमच्या ह्याच्यातला प्रश्न आहे तो म्हणजे टोरंटो विजेचा. दिवा शिळपाट्या पट्ट्यातल्या टोरंटो विजेचा मेजर प्रश्न आहे लोकांमध्ये, त्याच्याबद्दलचं खूप आक्रमक भूमिका आहे. तुम्ही त्याच्यावर काही प्रश्न उपस्थित केलेत. हा प्रश्न तुम्ही कसा सोडवणार आहे सर? टोरंटो आमच्याकडं 2017-18ला येण्याचं हे केलं, म्हणजे बाबा ही टोरंटो येणार, तर लगेच आम्ही अग्री प्रतिष्ठान म्हणून एक संस्था निर्माण केली आणि त्याच्या माध्यमातून ग्रामस्थ एकत्र आलो आणि टोरंटोला पुरेपूर विरोध करत राहिलो. हे गेले 3 वर्षे विरोध केल्याच्या नंतर कोरोना
मार्चमध्ये आला. कोरोना आणि टोरेंट एकाच दिवशी आली. 1 मार्च 2020ला टोरेंटोनी इथे पाया रचला की दोन्ही प्रश्न एकाच लोक वेळेला. तरी भीतीच्या वातावरणात, कोरोनाच्या भीतीच्या वातावरणात होती. कोरोना तर आलाच आणि ही टोरेंटो पण येऊन आमच्या उरावर बसली. याला आमचा पूर्ण विरोध आहे. आम्ही अनेक नेते मंडळींच्याकडं मंत्रालयामध्ये त्यावेळेचे विजय मंत्री बावनकुळे साहेब होते, हो. त्यांना सुद्धा आम्ही भेटलेलो होतो. हा. खासदार साहेबांना पण भेटलो होतो. त्यांनी पण आम्हाला वचन दिलेलं आहे. आज पण आमचा टोरेंटोला विरोध आहे आणि उद्या पण राहणार आहे. त्याचं कारण एक आहे सर, ज्यावेळी MSCB होती त्यावेळी आमच्या ग्रामस्थांना एक घराला 600-800 रुपये बिल येत होता, परंतु आज टोरेंटो 2000चे कमी बिल देत नाही. म्हणून टोरेंटोला आमचा विरोध आहे आणि तो पुढे सुद्धा कायम राहणार आहे. राहणार. आणि हटवण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील आणि आमचे इथले स्थानिक आमदार आदरणीय राजेशजी मोरे साहेब असतील, यांचा सुद्धा सहकार्य आहे आणि ते पुढं राहणार आहे आणि ते हटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये आपण फिरतोय आणि बाबाजी पाटील शिवसेनेचे इथले नगरसेवक होते, आता निवडणूक लढतायत. त्यांच्यावर आपण बोलतोय. मगाचपासून काही गोष्टी त्यांच्याशी आपण बोललो, समस्यांबद्दल बोललो, त्यांनी केलेल्या कामांबद्दल बोललो. मला बाबाजी पाटील एक विचारायचं आहे, रोडवरती होता आपण, आणि तुमचा जो प्रभाग आहे सगळा, त्या प्रभागामध्ये शिळफाटा ते पलावा हा सगळ्यात इथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी खूप त्रासिक आहे. म्हणजे इथं होणारी वाहतूक कोंडी याच्याबद्दल तुम्ही काही सरकारकडे पाठपुरावा केला की हे संपलं पाहिजे, वाहतूक कोंडी सुटली पाहिजे? चांगला प्रश्न आहे सर तुमचा. का तर हा शिलफाटा पलावा हा ट्रॅफिकचा प्रश्न खूप गंभीर आहे हां, आणि हा कितीक वर्षापासून आहे. बरं. याच्यावर उपाययोजना चांगल्या प्रकारे केली जातात. हो. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे मागचे मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री, हां. यांचा सुद्धा बऱ्यापैकी पाठपुरावा आहे. हो. त्यांच्या अनुषंगाने इथे पलावा ब्रिज, 2 ब्रिज मंजूर झालेले आहे. शिलफाट्याला 1 ब्रिज मंजूर झालेला आहे. हां. आणि सर इथे होणारा विकास, का तर पलावामध्ये जवळजवळ 1.25 लाख फ्लॅटची निर्मिती होणार आहे. हो. तिथे रोणवाल असेल, तिथे पॅराडाईज असेल, आणि अनंतम असेल, आणि ठाणे महानगरपालिकेच्या एरियामध्ये जवळजवळ 65 ते 70 बिल्डिंगची कामं चालू आहेत. बरोबर. आणि त्या अनुषंगाने आमच्या पडले गावाची एंट्री असेल, खिडकाली गावाची एंट्री असेल, काटेईची एंट्री असेल, निलजाची एंट्री असेल, त्याच्यानंतर मानपाड्याची एंट्री, अशी प्रत्येक गावाच्या एंट्र्या या मेन रोडला येत असतात. हां. आणि त्याच्यामुळे हे ट्रॅफिकचा मामला होत असतो. ट्रॅफिक खूप आहे. या रोडला जवळजवळ 25,000 4 व्हीलर चालू आहेत. रोजच्या दररोजच्या 25,000 4 व्हीलर आहेत. बरं. 30 ते 35,000 मोटरसायकल आहेत. का तर अनेक चाकरमानी ह्या मोटरसायकलच्या प्रवासाने मुंबईकडे जात असतात, नवी मुंबईकडे जात असतात, म्हणून ही ट्रॅफिक होतो. ट्रॅफिकचा मसला सकाळी 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत खूप ट्रॅफिक होत असतं आणि उलट्या दिशेने खूप लोक प्रवास करत असतात. परंतु त्याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे आदरणीय आमचे आमदार साहेब असतील राजेश मोरे साहेब आणि आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांचंसुद्धा चांगल्या प्रकारे पोलीस स्टेशनशी किंवा ट्रॅफिकवाल्यांशी चांगलं बोलणी चालू आहे, सभा घेत असतात. परंतु हा मसला गंभीर आहे. का तर पब्लिकच एवढी या वाहतूकच एवढी होतो की गाड्यांची ये जा जास्त असतं. कारण तर 3 किलोमीटरचा जो प्रवास आहे, काटेई नाका ते कल्याण फाटा, हां. कुठेही मुंबईला जायचं असेल, पुण्याला जायचं असेल किंवा कुठेही जायचं असेल तर इथे येणं आहे. शहापूरला जायचं असेल, मुरबाडला, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, डोंबिवलीला जायचं असेल तर हे 3 किलोमीटरचा प्रवास केल्याशिवाय दुसरा रस्ता नाही. तर पर्यायी रस्ता होईपर्यंत इथे थोडा तो प्रॉब्लेम आहे आणि ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आमचं नेहमी पत्रव्यवहार चालूच असतो. आदरणीय शिंदे साहेबांनी चांगल्या प्रकारे हा रोड बनवलेला आहे. हां. परंतु रोड जरी बनवला असेल तरी गाड्यांची वाहतूक पण खूप आहे. बरोबर. परंतु आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून इथे आता मेट्रोचा जालासुद्धा चालू आहे. कल्याणपासून मेट्रोचं काम काटेपर्यंत होत आलेलं आहे, म्हणजे त्याच्या चालू पुढे आहे. मेट्रो येणार? आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक होतो आणि हे मसला लवकरच निघेल अशी मी अपेक्षा करतो. बरोबर. पण याच्याबरोबर आणखी एक बाबाजी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की या तुमच्या पट्ट्यामध्ये फ्लॅटची संख्या पण वाढत चालली आहे. हो, शहरीकरणही वाढत आहे, बरोबर आहे. इमारती मोठ्या वाढत आहेत आणि आता जवळच इथून नवी मुंबईचं विमानतळही होत आहे. येस त्यामुळे इथे परत त्या ट्रॅफिकचा मुद्दा येणारच आहे. त्याला जोडून मला तुमचा प्रश्न विचारायचा आहे सर, की नवी मुंबई, मी मगाशी पण तुम्हाला म्हटलं का 12.5% भाग फक्त प्रभाग क्रमांक 29 मध्ये सगळ्यात मोठा भूभाग आहे. भूभाग आहे आणि ते असल्या कारणाने इथे डेव्हलपमेंट
प्लॅनिंग खूप जोरात आहेत आणि ते असल्याकारणाने अनेक मालवाहू ट्रक असतील, टँकर असतील, टेम्पो असतील, याचीसुद्धा बऱ्या प्रकारे वाहतूक वाहतूक होत असल्याकारणाने ट्रॅफिक होतो. परंतु ते सोडवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि ते होईल लवकरच अशी मी अपेक्षा करतो. बिलकुल. मला विमानतळाचा मुद्दा आला म्हणून विचारतो तुम्हाला की नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं याच्यावरनं खूप जोरदारमध्ये संघर्ष झाला. त्याच्यावरून अजूनही पाठपुरावा सुरू आहे. आगरी समाजामध्ये एक त्यांचे नेते, लोकनेते दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला दिलं जावं अशी भूमिका आहे, मागणी आहे. त्याच्यात तुमचं मत काय? साहेब, 2021 पासून स्वर्गीय आदरणीय दिबा पाटील साहेब यांनी आपल्या समाजासाठी म्हणा किंवा रायगड आणि ठाणेवासियांसाठी खूप काही मेहनताना केलेलं आहे. ते अनेक वर्ष खासदार होते, आमदार होते, विरोधी पक्ष नेते होते आणि त्यावेळी 1971-72 साली जेव्हा सिडको आली आणि सिडकोनी कवडीमोल भावाने आमच्या जमिनी घेतल्या आणि आम्ही दिल्या, त्याचं कारण एक होतं का कुठेतरी डेव्हलप व्हावं म्हणून. डेव्हलप झाला, परंतु एवढा मोठा इंटरनॅशनल एअरपोर्ट येतो आणि स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना स्वतः विधानसभेमध्ये ठराव पारित केलेला आहे, विधान परिषदेमध्ये पारित केलेला आहे आणि तो केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे. आता आम्ही अपेक्षा करतो फक्त केंद्र शासनाचे आदरणीय ह्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी याच्यावर नक्कीच लवकरात लवकर निर्णय घेतील आणि आम्हाला मराठी माणसांना किंवा आगरी माणसांना सुखद धक्का देतील याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. कारण आदरणीय मोदी साहेब मागच्या 2 महिन्या अगोदर इथे उद्घाटनावेळी आले होते. त्यावेळी आदरणीय मोदी साहेबांनी आमच्या दिबा पाटलांच्या परिवाराचा उल्लेख केला होता आणि दिबा पाटलांच्या कार्याचा पण उल्लेख केला होता. ती जाण ठेवून नक्कीच केंद्र शासन लवकरच निर्णय घेईल आणि दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला देतील अशी अपेक्षा करतो. एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि तो महत्त्वाचा आहे असं मला वाटतं की 2014ची निवडणूक तुम्ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता. हो. आणि त्यावेळेला लोकसभेची निवडणूक आत्ता जे तुमचे नेते कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या विरोधात लढवली, तेव्हा हातात घड्याळ होतं, आता खिशाला धनुष्यबाण आहे आणि दोन्ही गोष्टी हातात आहेत तुमच्या. घड्याळ पण जवळ आहे, धनुष्यबाण पण जवळ आहे आणि विरोधकांमध्ये तुमच्या चर्चा अशी आहे की हे कसं काय आहे? तुमच्यावर टीका करताना विरोधक दिसतात, त्यांना तुमचं उत्तर काय? सर, एकनाथ शिंदे साहेबांचं आणि शिवसेनेचा संबंध माझं अनेक वर्षापासून आहे. कारण 2007 पासून 2014पर्यंत मी शिवसेनेमधूनच ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळावर होतो आणि शिक्षण मंडळावर काम करत असताना या प्रभागातील अनेक शाळांच्या इमारती बांधण्याचं काम मी केलेलं आहे. परंतु 2017च्या निवडणुकीमध्ये अंतर्गत शिवसेनेमध्ये या तिकीट वाटपावरनं वाद होतं. मी काही नाराज नव्हतो, परंतु मला जेंट्समध्ये निवडणूक लढवायची होती. परंतु ते मला तिकीट म्हणजे जेंट्ससाठी दुसऱ्याच व्यक्तीची निवड झाली म्हणून मी आदरणीय शिंदे साहेबांना विनंती केली की मला फक्त आशीर्वाद द्या, तिकीट नको. मी ठाणे जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँकेवर तेव्हा अध्यक्ष म्हणून होतो आणि त्यामुळं मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांशी माझा चांगले संबंध आहेत. आदित्यदादांशी असेल, नाईक साहेबांशी आणि आव्हाड साहेबांशी चांगले संबंध होता आणि तरीसुद्धा मी चेअरमन असताना मी त्यांना विनंती केली की बाबा मला ह्या प्रभागाच्या विकासाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवायची आहे आणि त्यांनी मला उमेदवारी दिली आणि मी भरघोस मताने निवडून आलो. तर त्याच्यामुळंसुद्धा मी भरघोस मताने तिकीट न मिळतासुद्धा निवडून आलो. म्हणून शिंदेसाहेबांचा खूप म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये बसलं का बाबाजीचं कार्य इथे का चांगलं आहे. आणि त्याच्यानंतर 19ला जी निवडणूक आली, आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब त्यावेळी दुसऱ्यांदा निवडणूक लढवत होते. परंतु पवार साहेबांनी आणि ह्या लोकांनी राष्ट्रवादीच्या माझ्यावर जबाबदारी दिली, कारण मी बँकेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचं काम करत होतो. म्हणून त्यांनी जबाबदारी दिली. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याच्या उद्दिष्टाने मी ती निवडणूक लढवली. बाकी माझं असं कोणाशी वैयक्तिक वाद नव्हता. तो आजही नाही आहे. तो आजही नाही. परंतु ती निवडणूक लढवली. त्या निवडणुकीमध्ये मला समाजाने खूप मोठी साथ दिली आणि 2.5 लाख मतं मिळवून दिली. जरी मी हारलो, परंतु संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझं अजून नाव झाला आणि यावेळी आदरणीय शिवसेना राजकीय फायदा जास्त झाला. 100% नाव झालं. आज कुठेही गेलो तरी कदाचित बाबाजी पाटील समोर कोणी ओळखत नसेल, पण नाव काढलं तर कितीतरी ऑफिसमध्ये किंवा कितीतरी गावांमध्ये मला ओळखलं जातं. आणि यावेळी
शिवसेनेमध्ये सुद्धा 2 गट झालेले झालेत, आहेत. हो. आदरणीय शिंदेसाहेब 2022 साली मुख्यमंत्री झाले तेव्हापासून साहेब जेव्हा जेव्हा भेटत होते तेव्हा तेव्हा साहेब बोलत होते का बाबाजी आता तू इकडे ये. आणि मी पण पाहिला का मागच्या 22मध्ये जरी महानगरपालिका बरखास्त झाली होती पण साहेबांना विनंती केल्यामुळे निधी दिला जातो. आणि साहेबांनी सुद्धा सांगितलं की जर आपल्या याच्यात आला सत्तेच्या बाजूने आला तर पुढे तुम्हाला चांगल्या प्रकारे विकास करायचा असेल तर वार्डाची जर चांगली रचना करायची असेल तर तुम्ही आमच्या याच्यात सामील व्हा. आणि मी 25 ऑगस्ट 2025 रोजी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि आता मी त्यांच्याकडे तिकिटाची मागणी केलेली आणि ते मला देतील अशी मी अपेक्षा करतो. बिलकुल. आणखी एक राजकीय प्रश्न विरोधकांमध्ये तुमच्याबद्दल चर्चेला जातोय तो म्हणजे माजी केंद्रीय मंत्री भाजपचे नेते कपिल पाटील यांचे तुमचे घरचे संबंध आहेत. कपिल पाटील भाजपमध्ये आणि बाबाजी पाटील शिवसेनेमध्ये कसं काय असं होतं? सर कपिल पाटील जरी भाजपमध्ये असले तरी ते बँकेवर सुद्धा डायरेक्टर होते, चेअरमन होते. मी सुद्धा बँकेवर आहे आणि तेव्हापासून त्यांचे संबंध आहेत आणि ते नातेसंबंध सुद्धा आहेत. परंतु सर पक्षामध्ये गेल्याच्या नंतर राजकारणात गेल्याच्या नंतर नाती वेगळी असतात आणि राजकारण वेगळे असते. दोन्ही एक करायचं नाही. दोन्ही एक करायचं नाही. आणि माझं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे, प्रेम आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा पुढचा जो व्हिजन आहे का महाराष्ट्र पुढे नेण्याचा आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये भाग घेण्याचा हे मी पाहिल्याच्या नंतर ठाणे जिल्ह्याचा किंवा ठाणे विभागाचा जर विकास करायचा असेल तर शिंदे साहेबांशिवाय पर्याय नाही. आणि हे मी माझ्या मेमरीमध्ये बसल्याच्या नंतर मी शिवसेनेत घेण्याचा विचार केला. आणखी एक प्रश्न फक्त विचारतो ना, आपण रॅपिड फायर प्रश्नाकडे जाणार आहोत बाबाजी पाटलांसोबत. गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईत विसर्जित केलेल्या ज्या गणेश मूर्ती होत्या त्या इकडे आणल्या गेल्या. डम्पिंग करताना तुम्ही त्यांना अडवलं, त्याच्यावर तुम्ही आक्रमक भूमिका घेतली, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. बरं. तर याच्यावर तुम्हाला पुढे काय गोष्टीमध्ये भूमिका मांडायची? सर गणेश उत्सवाच्या वेळी 1.5 दिवसाचं गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर हो, दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता 350 ट्रक विसर्जन केलेल्या मूर्ती दायघर डम्पिंगच्या ठिकाणी आल्या आहेत असं मी वॉक करत असताना मला फोन आला. कारण मी सुद्धा या खिडकाली मंदिरच्या समोर परिसरामध्ये राहत असल्या कारणाने मला दुसऱ्या मिनिटामध्ये तिथे यायला मिळालं. मी आलो तर पाहिले तर फुल ट्रॅफिक, 350 ट्रक लागलेल्या, ट्रक टेम्पो. बघतो तर आतमध्ये बघितलं तर गणपती. अरे बापरे, गणपती म्हणजे आमच्या हिंदूंच्या भावना दुखवणारी ही गोष्ट आहे. का तर गणपती विसर्जन करताना आम्ही पाण्यात गणपती विसर्जन केल्याशिवाय राहत नाही. बरोबर. मी 2017ला निवडून आल्यानंतर खिडकाली तलाव हा प्राचीन तलाव आहे, तिथे गणपती विसर्जन करत असत आणि तिथे गणपती विसर्जन केल्यामुळे अनेक मासे मरत असत. हो. तर त्याच्यासाठी मी आदरणीय आयुक्तांना विनंती करून गेल्या 9 वर्षापासून मी तलाव निर्मिती करतो, कृत्रिम तलाव निर्मिती करतो आणि त्याच्यात गणपती विसर्जन केले जातात. आणि म्हटलं हे गणपती इथे डम्पिंगजवळ आणल्यात याचा अर्थ काय? तर त्यांना विचारणा केली. मी ताबडतोब महानगरपालिकेशी संपर्क साधला. आदरणीय मनीष जोशी आहेत उपायुक्त, त्यांना बोललो तर त्यांनी सांगितलं बाबाजी पाटील हे आपलं काम नाही, म्हणजे आपले महानगरपालिकेचे हे गणपती नाहीत. मग त्यांनी सांगितलं मुंबई महापालिकेचे आहेत. मग मुंबई महापालिकेचे अधिकाऱ्यांना, ते क्षत्रिय म्हणून अधिकारी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं त्वरित काढा. आणि ताबडतोब मी एकटा तर होतो पण 5-50 माणसं ताबडतोब आली साथीला आणि आम्ही ताबडतोब छोटंसं आंदोलन केलं. बाबा ताबडतोब गाड्या बाहेर काढण्यात आल्या. मी महापालिकेचं किंवा मुंबई महापालिकेचं पण आभार मानले की हे असं इथं होता कामा नाही. बरोबर आहे. कारण गणपती आमचा एक भावना आहे, आमचा आदर आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यासाठी इथे कुठल्याही प्रकारची जागा तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे ते ताबडतोब निघून गेले. बिलकुल. बाबाजी पाटलांबरोबरची ही चर्चा अशी सुरू ठेवायची आणि ह्याच्यानंतर आपण त्यांना विचारणार आहोत रॅपिड फायर प्रश्न. त्यांच्या मनातल्या त्या रॅपिड फायर प्रश्नांना कशी उत्तरं मिळतात ते जरूर जाणून घ्या ह्याच्यानंतर. क्रमांक 29 क मधले वेगवेगळे प्रश्न बाबाजी पाटलांबरोबर आपण आत्तापर्यंत डिस्कस करत होतो. इलेक्शन म्हटलं की थोडंसं खानपान झालं पाहिजे, चहा कॉफी झाली पाहिजे. खूप वेळ आम्ही एकमेकांमध्ये एवढ्या गप्पा मारल्यात, फिरलोय, चाललोय. त्यामुळे आता शांत बसून रॅपिड फायर प्रश्न बाबाजी पाटलांसोबत आम्हाला घ्यायचे आहेत. आणि रॅपिड फायर प्रश्नामध्ये तुम्हाला त्यांच्या मनातली उत्तरं ऐकायला मिळणार आहेत प्रश्नांच्यावरती. आणि मला बाबाजी पाटील सांगायचं की दिलखुलासपणे उत्तरं द्या. येस येस येस. एका वाक्यात उत्तरं जशी आपण पेपरला पूर्वी लहानपणी शाळेत लिहायचो, एका वाक्यात उत्तरं लिहा, तशीच एका वाक्यात आपल्याला द्यायचं आहे. येस येस. तर
सुरुवातीचाच पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, शरद पवार की देवेंद्र फडणवीस, आवडता नेता कोण? देवेंद्र फडणवीस. का तर आजचा कामाचा जो क्वालिटी आहे ती फडणवीस साहेबांची खूप चांगली आहे. ते मला पुढच्या विजनच्या दृष्टिकोनातून मी देवेंद्र फडणवीस साहेबांनाच पसंती करेन. ओके. दुसरा प्रश्न त्यांना विचारायचा आपल्याला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील? आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. ओके. तिसरा प्रश्न, खासदार श्रीकांत शिंदे की आदित्य ठाकरे? आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे, कारण त्यांचा कामाचा जो विजन आहे तो खूप वेगळा आहे. ओके. एक प्रश्न तुम्हाला पुढचा जाण्याच्या आधी विचारायचा आहे. आता तुम्ही नगरसेवक होणार आहात, पुढे महापालिकेत गेल्यावर सभापती की महापौर, काय व्हायला आवडेल? पक्षश्रेष्ठी देईल ते मनातलं काय? महापौर. ओके. जसं आता महापौरांची इच्छा मनात त्यांची आहे, पुढे जाऊन तुम्ही खासदारकी लढवलीच आहे, भविष्यामध्ये या महापालिकेच्या पुढे जाऊन आमदार की खासदार, काय व्हायला आवडेल? आदरणीय पक्षप्रमुख शिंदेसाहेब जो पक्षाची जबाबदारी देतील ती, खासदार आमदारकी जी मिळेल ती, जे मिळेल ती, नेमकं आमदार व्हायला आवडेल की खासदार व्हायला आवडेल? पक्ष संघटना देईल ती. ओके. ओके. आता मला नगरसेवक व्हायचं आहे. आता नगरसेवक व्हायचं आहे. खाण्याच्या गोष्टी समोर आहेत आणि तुमच्या हॉटेलला अनेक वेळेला आम्ही खायला आलेलोच आहोत. तर दालमुंडी का जिताडा, काय आवडतं? जिताडा. जिताडा खूप लोकांना आवडतो म्हणून तुम्हाला. येस. ओके. सिनेमा, नाटक की लोककला, ह्याच्यापैकी काय आवडतं? लोककला, कारण मराठी संस्कृती टिकली पाहिजे त्याच्यासाठी. Yes. करेक्ट. क्रिकेटमध्ये सचिन, सिनेमात अमिताभ बच्चन आणि गाण्यामध्ये लता मंगेशकर? लता मंगेशकर. लता मंगेशकर हे आवाज, हे गला पुढं होणं नाही. जे आजही गाणी जास्त आवडतात. अविस्मरणीय. ओके. आत्ता राजकारणात तर तुम्ही आहात, पण समजा राजकारणात नसता तर नोकरी की धंदा? धंदा, बिझनेस. का तर आपण स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. ओके. म्हणून धंदा करायला आवडेल. आणि ते धंदेच करत राहिलो ना आम्ही आता बरोबर. आतापर्यंत. हॉटेलिंगमध्येच आहोत, जवळजवळ 38 वर्षे हॉटेल चालवतो. बरोबर. तर लोकांना आजपर्यंत इतकी चविष्ट सगळ्या गोष्टी दिल्यात तुम्ही. लोकांना चविष्ट तर मिळतोच, परंतु आपण जो रोजगार निर्मिती करतो, लोकांना तिथे काम मिळतो हां, आणि स्वतःचा बिझनेस तयार करू शकतो, बरोबर आहे. रोजगार निर्मिती करू शकतो. म्हणून स्वतःचा बिझनेसच करायला पाहिजे. नोकरी केली तर आपण एकटाच कामाला जाऊ शकतो आणि बिझनेस केला तर आपण शेकडो लोक कामाला ठेवू ठेवू शकतो, त्यांना रोजगार निर्मिती करू शकतो. बरोबर. आता निवडणुकीच्या निमित्ताने परत विचारतो, ठाणे महानगरपालिका का ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक? दोन्ही. का तर ठाणे महानगरपालिका हा प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम केला जातो आणि ठाणे जिल्हा बँक ही संपूर्ण ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्याची असल्या कारणाने अनेक लोकांचा आर्थिक प्रश्न असतात, ते सोडवण्याचं काम ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्जरूपाने होईना पण ते नक्कीच करू शकतो. कारण नॅशनलाइज बँका असतील ते आपल्या मराठी माणसाला सहजासहजी कर्ज देत नाहीत, पण एकमेव ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे का ती सहजतेने आपल्या व्यक्तीला कर्ज देऊ शकतो. जवळचं कोणतं वाटतं, महापालिका की बँक? परत विचारतो. जवळचं तसं दोन्ही वाटतं साहेब, सांगितलं मी. कारण महापालिकेमध्ये आपण एक विकासाच्या माध्यमातून कार्य करू शकतो आणि बँकेच्या माध्यमातून लोकांना कर्ज पुरवठा करून किंवा महिला बचत गटांना कर्ज उभा करून स्वतःच्या पायावर उभा करण्याचं काम आपण बँकेच्या माध्यमातून करू शकतो. बिलकुल. आवडता खेळ कोणता? क्रिकेट. आता गावागावामध्ये 4-4, 5-5 टीम आहेत आणि त्या माध्यमातून दररोज कुठेतरी आमंत्रण असतो, मग तो छंद ठेवावाच लागेल. आणि दुसरं, ओपनिंग करायला गेल्यानंतर पहिलं बॅटिंग करावंच लागतं. म्हणजे फटकेबाजी करायला जास्त आवडतं. येस. ओके. सगळ्यात जवळचा जिव्हाळ्याचा प्रश्न विचारतो, शेवटचा. लहानपणी सगळ्यात जास्त मार कुणाकडून खाल्ला, आईकडून की वडिलाकडून? आदरणीय वडिलांचेच करून. का तर शाळेत जायचं असेल तर खेचेतच शाळेत घेऊन जायचं. त्यांच्यामुळे जास्त शिस्त लागली असं येस मला. येस येस येस. आदरणीय आमच्या वडिलांचा खूप चांगलं शिक्षण होता. म्हणजे शिकलेले कमी होते, फक्त 4थी शिकलेले होते, पण ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर 4 वेळेला चेअरमन झाले होते. हां. तर त्याच्यामुळे त्यांचा आदर्श घेऊनच तर आज आम्ही इथे आहोत. ओके. आणि त्या आदर्शांमध्येच आम्ही एकत्र कुटुंबसुद्धा ठेवलेले आहे. म्हणजे मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे शेवटचा, तो म्हणजे आत्ता प्रभाग 29 जो आपला आहे, देसाई गाव असेल, पडले असेल,
डायगर असेल, शीळ असेल, तर ह्या गावांबद्दल तुम्हाला खूप जिव्हाळ्याचं नातं आत्तापर्यंत आहे, ते राहीलही पुढे. त्याच्याबद्दल काय सांगाल? साहेब, राजकारण गेला बाजूला, हां. पण समाजकारणाच्या माध्यमातून जवळजवळ माझ्या प्रभागामध्ये गेल्या 12 वर्षापासून मी माझ्या या प्रभागातील प्रत्येक घरात बहीण मानलेली आहे आणि त्या बहिणीला भाऊबीजेच्या दिवशी साडी आणि एक मिठाईचा बॉक्स हे गेल्या 12 वर्षापासून देत असतो आणि ते भाऊबीज करूनच असतो. त्याच्यामुळे या प्रभागातील जेवढ्या माझ्या माता भगिनी आहेत या त्यांना मी बहीण म्हणून मानलेलं आहे आणि ते सुद्धा मला भाऊ म्हणून मानतात. आणि जिव्हाळ्याचं वातावरण राहण्याचं कारण एकच आहे की ह्या प्रभागामध्ये कुठेही सुखदुःख झाला तर त्या सुखदुःखामध्ये मी आवर्जून उपस्थित असतो. हां, म्हणजे लाडक्या बहिणीचा जो मुद्दा आहे Yes. तर तो 12 वर्षापूर्वी तुम्ही सुरू केला, म्हणजे ह्या खऱ्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत सगळ्या. 100%. 12 वर्षापूर्वी मी भाऊबीज करतो, परंतु महानगरपालिकेमध्ये येऊन आज 8-9 वर्ष झाली. परंतु महापालिकेमध्ये 2017ला जेव्हा आलो तेव्हा ज्या योजना आल्या त्या योजना पूर्ण राबवण्याचं काम मी महापालिकेतनं आपल्या प्रभागामध्ये केला. बरं. जवळजवळ 705 विधवा महिलांना महानगरपालिका दरवर्षी पेन्शन देतं. तर ते पेन्शनचा लाभ दरवर्षी मी स्वतः 5-7 माणसं लावून ते फॉर्म 15-20 दिवस भरले जातात आणि त्याचा लाभ आमच्या एक माता भगिनीला मिळवण्याचा, विधवा माता भगिनीला मिळवण्याचं काम करत असतो. तसेच ह्या भागामध्ये दिव्यांग व्यक्ती आहेत, हँडिकॅप आहेत, ते सुद्धा जवळजवळ 65 आहेत आणि त्यांनासुद्धा ते महापालिकेचा लाभ मिळत असतो. बिलकुल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही निवडणुकीला आता सामोरे जाणार आहात. तसेच सर, मी तुम्हाला सांगायला विसरलो की 8 मार्च हा महिला दिन असतो. महिला दिन. हो. आणि त्या महिला दिन मी गेल्या 12-14 वर्षापासून दरवर्षी 8 मार्चला माझ्या सगळ्या माता भगिनींना बोलवून त्यांचा मान सन्मान वाह. करण्याचा आणि एकेजवळ गेट टुगेदर दरवर्षी करत असतो. वा, म्हणजे घरातली महिला सक्षम झाली तर घर पुढे जातं, ही भूमिका तुम्ही कायम ठेवली. येस, महिला सक्षम झाली तर घर पुढे जातो. महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली कशी तर. राहील ते पाहिलं जातं. आणि दुसरं म्हणजे या भागामध्ये जवळजवळ 350 बचत गट प्रभागामध्ये मी निर्माण केलेले आहेत आणि त्यांना सेवा देण्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये ते सहकारी बँकेला विनंती करून शासनाच्या परवानग्या घेऊन दिवा स्टेशन इथे ठाणे जिल्हा बँकेची शाखा, आमच्या पडले देसाई खिडकाली रोडवर एक ठाणे जिल्हा बँकेची शाखा आणि दैसर येथे एक ठाणे जिल्हा बँकेची शाखा, या 3 शाखांची मी 2012-14ला निर्मिती केली. त्याच्यामुळं आमची एक महिला बचत गटाच्या माध्यमातून सहज बँकेत जाऊन तिथे ते काम करत असतं. आणि एक सांगायची एक गोष्ट म्हणजे बँकेवर असल्या कारणाने अनेक तरुणांना जे शिकलेले आहेत त्यांना जवळजवळ 100 लोकांना रोजगार देण्याचं काम बँकेच्या माध्यमातून केलेलं आहे. हे सगळे मुद्दे घेऊन तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. आणि लवकरच तुम्ही ज्या मनातल्या रॅपिड फायरमधल्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या you. पूर्ण होत. थँक्यू. टॉक विथ राजेंद्रमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नव्या नेत्यासह, नव्या ठिकाणी, नव्या विषयांसह. नमस्कार.